नमस्कार मित्रांनो, परत तुमचं एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला माझ्या असेच रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या डॉक्टर कीर्ती डान्सर या यूट्यूब चॅनलला प्लीज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता, आज आपण बनवणार आहोत डाळ तडका. म्हणजेच रात्रीची जी उरलेली डाळ आहे ती सकाळी फ्राय करून कशी चविष्टपणे बनवता येईल आणि तिचा आनंद घेता येईल या प्रकारची आपण रेसिपी बनवणार आहोत. तर बघा, तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि तेल टाकून त्यामध्ये जिरा आणि मोहरी आपण टाकून घेतलेली आहे आणि छान तिला तडतडीत अशी फ्राय करून घेऊयात. बघा, त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. तर 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी. म्हणजे क्वांटिटीच्या हिशोबानेच आपण आपलं जे साहित्य आहे ते घ्यायचं. छान होऊ देऊयात. ब्राऊन कलर होईपर्यंत मिरची तळायची आणि हलवत राहायचा मसाला. बघू शकता, इथे टाकलेली आहे हिरवी कांद्याची पात, बारीक कापून ठेवलेली होती ती. जास्त पण बारीक नाही कापायची, म्हणजे खाताना फ्लेवर आला पाहिजे तोंडामध्ये कांद्याच्या पातीला, त्या हिशोबाने कापायची आणि फ्राय करायचं छानपैकी तिला. आणि त्यात टाकून घेतलेलं आहे आपण वरून नमक जास्त नाही टाकायचं, चवीनुसार टाकायचं. सॉरी, नमक जास्तीत जास्त हिंदी बोलत असल्यामुळे माझ्या तोंडामध्ये जास्तीत जास्त नमकच येते. मीठ कमी टाकायचं. बघा कसं मसाला आपला जो आहे तो एकदम क्रंची झालेला आहे. वरतून मी टाकलेली आहे सुकी कोथिंबीर. सुकी कोथिंबीर पण छान भाजून घ्यायची आणि चमचा हलवत राहायचे, जेणेकरून जो मसाला आहे तो ताव्यावर म्हणजे लागून जाणार नाही, जळणार नाही. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवून आपल्याला हा मसाला जो आहे भाजून घ्यायचा आहे. आणि त्यात टाकून देऊया आपण एक गावरानी टमाटर. गावरानी टमाटर जर असेल तर ते टाकण्याचा प्रयत्न करा. खूप स्वस्त मिळतात आजकाल बाजारामध्ये, कारण चव छान येते गावरानी टमाटरमुळे कुठल्याही भाजीची. तर बघा, तुम्ही टाकल्याबरोबरच कसं ते विरघळून आलं आणि आपला जो मसाला आहे तो परफेक्ट होऊन तयार झालेला आहे. एकदम ब्राऊन कलर आलेला आहे त्याला, म्हणजेच आपला मसाला जो आहे तो 100% तयार झालेला आहे. छान छान परतळून घ्यायचं त्याला. मसाला हा कच्चाही नाही म्हणजे राहायला नको आणि अगदी म्हणजे जळायला पण नको. बघा, आता आपली जी डाळ होती ती आपण तव्यावर सोडून दिलेली आहे आणि ती आता हळूहळू आपण त्या पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करूयात. बघा, तुम्ही बघू शकता. विचार करा, जर आताच एवढी म्हणजे स्वादिष्ट दिसत आहे, ती चविष्ट दिसत आहे, तर खायला किती छान लागत असं. आजकाल कसं झालं आहे की जे रात्रीचे भाजी वगैरे किंवा डाळ वगैरे असतात ते आजकाल तुम्ही लोक फेकून देता, टाकून देता. पण छान त्याचा तुम्ही एक छान त्याची डिश पण तयार करू शकता. पण कसं करणाऱ्यावर आहे, केलं तर सगळंच काही होतं आणि नाही केलं तर काहीच होत नाही. बघा, जवळपास आपलं जे कढवलेलं वरण आहे ते होतं झालेलं आहे. आणि आमच्या विदर्भात तर ह्या गोष्टीला अतिशय म्हणजे खूप जास्त आवडीने खातात ही. आणि बघू शकता, आजची आपली गोबीची भाजी किती सुंदर आणि चवीतही तेवढीच छान झाली होती. जर तुम्ही इथे असतात तुम्ही नक्कीच तुम्हाला ती ट्राय करायला दिली असती. पण तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता, आपली जी डाळ आहे ती अतिशय एकदम मईन झालेली आहे. असं हलवत राहायचं डाळीला, कारण जेणेकरून ती डाळ तव्याला लागणार नाही. जास्त म्हणजे हे पण नाही होऊ द्यायचं आणि म्हणजे मीडियम करायची. जास्त काळी पण नाही करायची आणि अगदी जाळायची पण नाही, मीडियम करायची आपल्या हिशोबाने, म्हणजे ज्या पद्धतीची आपल्याला आवडेल तशी. पण मी जी ही पद्धत तुम्हाला सांगत आहे ह्या पद्धतीने एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल आणि तुम्हाला पण कळेल की आपली जी म्हणजे रात्रीच्या भाज्या असतात किंवा काही असते ते फ्राय करून किती चविष्ट लागतात.
बघा आपली डाळ ही झालेली आहे रेडी. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक